जुलियनने त्या व्यक्तीकडे उत्सुकतेने निरखून पाहिले. एकदम सूर्यकिरणांची तिरीप आली आणि त्याचा चेहरा आणखीनच स्पष्ट दिसायला लागला. जुलियनने असा माणूस कधीच पाहिला नव्हता. तो साधारण जुलियनच्याच वयाचा होता, परंतु त्याचा चेहरा रेखीव होता. जुलियन एकदम मोहित आणि आकर्षित झाल्यासारखा त्याच्याकडे बघतच राहिला. सगळ्यात जास्त त्याचे डोळे लक्ष वेधून घेत होते. त्याचे डोळे अतिशय भेदक होते. जुलियनला असे वाटले की ह्याची नजर आपल्याला भेदून आरपार जाते आहे. जुलियन जास्त वेळ त्याच्या नजरेला नजर देऊ शकला नाही. त्याची त्वचासुद्धा मऊसूत चमकदार होती, पण शरीरयष्टी भक्कम होती. त्याच्या हाताकडे बघून मात्र जुलियनला खात्री पटली की हा काही फार तरुण नाही. पण तरीही त्याचं व्यक्तिमत्व इतकं उठावदार होतं की जुलियन संमोहित झाल्यासारखा त्याच्याकडे पाहतच राहिला. एखाद्या लहान मुलांनी जादूगाराकडे त्याचा पहिला कार्यक्रम झाल्यावर पाहावं तसं पाहत होता. जुलियनने मनात विचार केला की हा कदाचित शिवानातल्या त्या महान योग्यांपैकीच एक असावा. आणि जुलियन मनातल्या मनात स्वतःच्या शोधावर आनंदून गेला. माझे नाव जुलियन मॅन्टल आहे. मी शिवानाच्या योगी महाराजांकडून काही शिकण्यासाठी आलो आहे. तुम्ही सांगू शकाल का मला कुठं भेटतील ते? जुलियनने विचारले. तो माणूस विचारपूर्वक ह्या पाहुण्याकडे बघत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरची निर्भयता आणि शांतता पाहून जुलियनला एखाद्या देवदूताची आठवण येत होती. त्या माणसाने मृदू स्वरात उत्तर दिलं, त्या योगींना तुम्हाला कशासाठी भेटायचं आहे? त्यांच्याकडून काय शिकायचं आहे? जुलियनची आता खात्री पटत चालली होती की हाच शिवानातला योगी असला पाहिजे. त्याने त्या व्यक्तीला सर्व काही सांगितलं. या प्रवासाचे प्रयोजनसुद्धा सांगितले. अगदी पहिल्यापासून त्याने वकिलीत कसे यश मिळवले, कीर्ती, पैसा सर्व काही मिळवलं. मग तो कसा आतून पोखरत गेला, आजारी पडला, सर्वस्व विकून इकडे आला. त्याची जीवनशैली कशी धकाधकीची आहे, तणावपूर्ण आयुष्य जगा आणि तरुणपणी मरा अशी होती. योगी कृष्णन जे पूर्वी नवी दिल्लीला वकील होते त्यांच्याबद्दलही सांगितले. आणि तो स्वत्वाचा शोध घेण्यासाठी, अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी, परिपूर्णतेसाठी आणि चिरंतन सुखासाठी इथे आला आहे हेही सांगितलं.